कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। भारतात राहणाऱ्या प्रत्येक भरतानं अशी दया दाखवली पाहिजे, प्रत्येक भारतातल्या माणसाला ही भावना निर्माण झाली पाहिजे की मुक्या प्राण्याला सुद्धा आपल्यासारखा जीव असतो म्हणून त्याचे कष्ट, त्याच्या यातना, त्याच्या वेदना माणसाच्या मनाला कळल्या पाहिजे। कोणताच असा धर्म सांगत नाही सजन हो की दुसऱ्याचे लेकर कापून आपल्या लेकराचं पोट भरावं, असं कोणता धर्म सांगत नाही। माझ्या संतांनी सांगितलं, भूतदया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, कोणाही जीवाचा नगडो मत्सर। रस्त्यानं जर आपण भरधाव वेगानं जर गाडी चालवायला लागलो ना सज्जनो, अचानक एखादं कुत्र्याचं पिल्लू येऊ द्या, टायराखाली यावं, मोटरसायकलच्या फोर व्हीलरच्या गाडीच्या टायराखाली आलं का ते चिरडून त्याचा मृत्यू होतो। त्यावेळेला त्या छोट्याशा त्या कुत्र्याचं पिल्लू, त्याची आई त्याच्या जवळ येते, त्याला चाटत असते आणि तिला जेव्हा कळते ना की माझा लेकराचा मृत्यू झालाय, त्यावेळेला ती त्याची आई सज्जन हो जोर जोराने मोठमोठ्याने ओरडत असते। तुम्ही बघा हे दृश्य कधी। मुके प्राणी सुद्धा त्यांना बी नाते आहे, त्यांना बी लेकर आहे, त्यांना बी परिवार आहे। पण आज माणसाला झालंय काय कळत नाही, स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आज माणसं निरपराध प्राण्यांची कत्तल करतात। अरे आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्याचं पोट कापणं, दुसऱ्याचं शरीर कापणं हे कुठला धर्म आहे, कुठला न्याय आहे? आपल्या लेकरा बाळाला नक्की जगवा, पण लोकांचे, दुसऱ्याचे निरपराध प्राण्यांचे लेकर बाळ कापून नाही। कधी एखाद्या वेळेला विचार करा, आपल्या लेकरा बाळाला जर एखाद्यानं कापलं, त्याला शिजून जर त्याचं मांस दुसऱ्या माणसानं खाल्लं तर आपल्याला कसं वाटेल? दुसऱ्यावरून आपल्या स्वतःच्या भावनेचा विचार केला पाहिजे। या जुन्या परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत ना, त्याला लाथ मारान हाकलून द्या, त्या सगळ्या परंपरा चुकीच्या। आज गावागावामध्ये मरी आईची जत्रा येते। मरी आई म्हणे मरी आई, काय करते ती मरी आई? अशा आया किती कमी आहेत गावागावामध्ये, देव्या तयार केलेल्या, कुठं बी शेंदूर लागला की झाली देवी। मग आषाढ महिना झाला की मोकळं मग ती देवीची जत्रा असते गावागावामध्ये, आणि त्या देव्याच्या समोर सज्जना हो लाज वाटते। हिंदुस्थानामध्ये राहणारी माणसं आहेत आपण, शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने त्या देवीच्या समोर बकऱ्याची कोंबड्याची कत्तल होत असते। रक्ताचे पाठ त्या देवीच्या समोर वाहतात। देवी म्हणजे कोण आहे हो? देवी म्हणजे भगवती आहे, जगदंबा आहे, ती परांबा आहे। जगदंबा म्हणजे कोण? शंकर भगवंताची अर्धांगिनी, ती जगदंबा आहे, तिलाच देवी म्हणतात। कान उघडे ठेवून आहे का? जर ती जगदंबा शंकर भगवंताची अर्धांगिनी असेल, शंकर आणि तिच्यात काही फरक नाही, शंकर आणि तो दोघं एकच आहेत। पाणी आणि पाण्याची लाट दिसायला जरी वेगळे दिसत असले तर दोन्ही एकच आहेत। देवी आणि महादेव, पार्वती आणि महादेव दोघं वेगळे नाही। देवी म्हणजे पार्वतीचा अवतार आहे, ती दुर्गा आहे। आणि मग सज्जना हो मला सांगा, तुम्ही त्या देवीच्या समोर खुशाल बकऱ्यांची कत्तल करता, कोंबड्याची कत्तल करता, आणि विनाकारण त्या देवीच्या समोर तुम्ही मांसाहाराचा नैवेद्य दाखवता। कोणत्याच देवीला देवी म्हणत नाही मला मांसाहाराचा नैवेद्य दाखवा। माझं चॅलेंज असेल त्या लोकांना, जे लोक आजपर्यंत त्या देवीच्या समोर मांसाहाराचा नैवेद्य दाखवत आले ना, त्यांना माझं सांगणं आहे, माझं खुलं चॅलेंज आहे त्यांना
जर तुम्ही देवीच्या समोर मांसाहाराचा नैवेद्य दाखवत असाल तर आपल्या गावात असलेल्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर मांसाहाराचा नैवेद्य नेऊन दाखवा. द्या महादेवाच्या पिंडीवर मांस नेऊन टाका. जमल का सांगा शिरदाणेकर? महादेवाच्या पिंडीवर जर गावातल्या कुणी एखाद्या माणसाने मांस आणून टाकलं तर तुम्ही सहन कराल का? सांगा मला. कराल का सहन? नाही करू शकत तुम्ही. आमचा देव बाटवला म्हणून दंगा करताना दुसऱ्या दिवशी गावच्या गाव बंद पडून जातील, अख्खा धुळे जिल्हा बंद पडून जाईल. आमच्या महादेवाच्या पिंडीवर मांस आणून टाकलं, निधर्मी लोकांनी हे काम केलं म्हणून जातीपातीमध्ये दंगली घडून आणणारी तुम्हीच असाल. तुम्हीच दंगली घडवताना, हातात तलवारी घेऊन रस्त्यावर येतान. लोकांनी केलेलं तुम्हाला सहन होत नाही, तुम्ही केलेलं तुम्हाला जमतं. लोकांचं ते कार्टन तुमचा बाबू, कुणी ठेवला हा न्याय? महादेवाच्या पिंडीवर जर मांसाहाराचा नैवेद्य तुम्ही सहन नाही करू शकत नसाल तर भगवतीच्या मंदिरामध्ये सुद्धा तिच्या समोर मांस नेऊन टाकण्याचा अधिकार तुम्हाला नाही. लक्षात घ्या. कोणी दिली तुम्हाला ही परवानगी? कोणी दिली परवानगी ही देवीच्या समोर नैवेद्य दाखवण्याची? ऐका, माणसाला हुशार आहेत महाराज. तुमच्याकडे बऱ्याच देवाचे मंदिर आहेत. ऐका, मी येताना पाहिलेत बरेचसे मंदिर देवीचे पाहिलेत. त्या देवाच्या जत्रा बी खूप भरतात. माणसं हुशार आहेत. माणसाने डोकं लावलंय. कापणारे माणसं म्हणतात महाराज आम्ही कापतो, देवीला कापतो, देवीच्या नावानं कापतो. देवीला नैवेद्य दाखवतो आम्ही, देवीला नाही दाखवत. देवीच्या पायाखाली जो दैत्य आहे ना, त्या दैत्याला आम्ही नैवेद्य दाखवतो. अरे वा. ऐका ऐका, देवीच्या पायाखाली दैत्य आहे, बरोबर आहे. देवीच्या पायाखाली दैत्य आहे. त्या दैत्याला जर तुम्ही नैवेद्य दाखवता, नैवेद्य त्याला खाऊ घालता तुम्ही, त्या देवीनं दैत्याला पायाखाली तुडवलाय. कशासाठी? ती कशाला आली आहे देवी? तिने अवतारच याच्यासाठी घेतलाय, दैत्याला नष्ट करण्यासाठी ती देवी आहे. हातात तिच्या त्रिशूळ आहे, वाघावरती बसलेली आहे ती देवी. रौद्र रूप आहे, दुर्गेचं रूप तिने धारण केलेलं आहे त्या देवीने. ऐका, चित्र डोळ्यासमोर आणा. तिने आपली पायाची टाच त्या दैत्याच्या छाताडावर तिने पाय दिलाय आणि आपल्या हातातला त्रिशूळ तिने त्या दैत्याच्या छातीत घुसवलाय. दैत्याच्या छातीत देवीनं त्रिशूळ त्या दैत्याला गुदगुल्या व्हावे म्हणून घुसवला का? कशामुळे लावलाय त्या छातीला त्रिशूळ? कशाला मारलाय? त्याला मारणायचं तिला. देवीला, त्या देवीने ठरवलंय दैत्याला मारून टाकायचं. आणि या भक्तांनी ठरवलं त्याला मांसाचा नैवेद्य खाऊ घालायचा आणि त्याला जगवायचं. अरे तुम्ही देवीच्या पार्टीचे का दैत्याच्या पार्टीचे ते पहिलं फिक्स करा. तुम्ही कोणत्या पार्टीचे? देवीचे म्हणून घ्या, नाही तर दैत्याचे म्हणून जगा. देवीला सहकार्य करायचं असेल तर आजपासून देवीच्या समोरचा नैवेद्य बंद करा. कोणती देवी कोपण ती काय शाप देईन तर शिवानंद शास्त्रीला देऊ द्या. देवीच्या पुढं देवी नाही मागत. हे माणसाने आपल्या स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देवाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऐका. आमच्या भागामध्ये जर कधी आलात तुम्ही, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक मोठं संस्थान आहे देवीचं. त्या संस्थानाचं नाव आहे मोठा देवी संस्थान. पैठण पासून 50 किलोमीटर अंतरावर. हजारो लाखो बकऱ्यांची कत्तल त्या देवीच्या समोर केल्या जात होती. उंच डोंगरावर देवी आहे. रक्ताचे पाट वाहत होते सज्जन हो. पण त्या देवीची जे मंडळ आहे, कमिटी, त्या कमिटी, संस्थान कमिटीने निर्णय घेतला की आजपासून या देवीच्या समोर एकही ना कोंबड्याचा ना बकऱ्याचा बलिदान दिल्या जाणार नाही. ऐका, निर्णय घेतला. लक्ष देऊन ऐका. आणि तेव्हापासून आज जवळपास 10 वर्ष झालेत. आमच्या त्या भागामध्ये, परिसरामध्ये सज्जन हो, सध्या नंबर 1चं मोठं झालेलं संस्थान म्हणजे ते मोठा देवीचं संस्थान. लोकांची इच्छा असते, नवस करतात लोक, बकरं देईल. ते लोक म्हणतात बकरे आणून द्या. बकरे आणून देतात. एक तिथं मोठा हॉल केलेला आहे, त्या हॉलमध्ये ते बकरे काय जे असेल ते आणून सोडायचं आणि नंतर ते टेम्पोत भरून नंतर विकून टाकतात. ते
पण कमीत कमी त्याचा पैसा जो येतो तो पैसा त्यानं त्या मंदिराला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. पण कमीत कमी सज्जना हो, त्या देवीच्या भगवतीच्या समोर ती कत्तल तरी होत नाही. आज लोक म्हणतात अशी भयंकर परिस्थिती जीवनात का येते? अरे आपण लाईन सोडली म्हणून निसर्गानं लाईन सोडली. कोरोना सारख्या भयंकर बेमाऱ्या का येतात? आज तुमच्याकडे तरी जरा कमी बघायला मिळते. आमच्या भागामध्ये जर मराठवाड्यात आलात तुम्ही तर पहिलं गावामध्ये प्रवेश करत असताना सज्जना हो, दोन्ही बाजूने गावाच्या हागणदारी असायची. माणसाला गावात प्रवेश कसा करावा याची पंचायत होती. आता ती हागणदारी मुक्त गावं झाली. घराघरामध्ये टॉयलेट आले. आणखीन बी काही काही घरांनी नाहीत. आम्हाला जेवायला बोलवतात लोक, पण घरामध्ये टॉयलेटचाच पत्ता नसतो. घर एखादी रूम एखादी खोली कमी बांधा, पण आपल्या या माय मावल्याची इज्जत आपल्या हातात आहे. त्यांना कधी रस्त्यावर शौचाला पाठवण्याची वेळ येऊ देऊ नका. 2 पैसे कमी कमवा, जास्त पैसे लागत नाही. 10-5 हजार रुपये लागतात फक्त. अरे त्या आमच्या माता मावल्यांना जर शौचाला जायचं असेल तर रात्र होण्याची, अंधार पडण्याची वाट बघावी लागते. रस्त्यावर कुठेतरी बसावं लागते. त्यावेळेला आपला स्वाभिमान नाही जागा होत. इकडे किती काही उधळण, लाखो रुपयाची उधळण आपण करतो, आणि तिथे मात्र 10-5 हजार रुपये एखाद्या टॉयलेटसाठी किती लोक पुढचे आहेत बघा. त्या केंद्र सरकारनं पैसे दिले होते 15-20 हजार रुपये त्या टॉयलेटसाठी. त्या लोकांच्या टॉयलेटमध्ये जाऊन फोटो काढले आणि पैसे खर्चून मोकळे झाले दारू पिऊन पिऊन. वा रे वा माणसं. अरे जरा काहीतरी वाटू द्या. एक कथा म्हणजे टाइमपास नाही, आपलं जीवन सुधारण्याचं एकमेव साधन म्हणजे कथा आहे, लक्षात घ्या. ऐका मायबाप, हे मी का सांगत होतो? निरपराध प्राण्यांची हत्या आपल्याकडून झाली नाही पाहिजे. अंतःकरणात दया निर्माण झाली पाहिजे. आपल्या विषयाकडे या, मला ताबडतोब येता येते. हे का मी सांगितलं? हे सगळं त्या भरतानं त्या पाडसाला, वाहत जाणाऱ्या पाडसाला पाहिलं आणि त्याच्या मनात दया निर्माण झाली. इथं विषय आपला. मी जरी थोडस बाजूला गेलो ना तर पुन्हा जागेवर येतो. तुम्ही जागेवर राहत जा. दया निर्माण झाली. ऐका, लक्ष द्या. पाडसाला त्यानं आणलं, अंगावर उबदार कपडे ठेवले. आता 2-3 दिवस झाले, त्यानं सोडून द्यायला पाहिजे होतं ना पाडसाला, हरणाला मोकळं सोडून दिलं पाहिजे. पण सज्जनावर त्यानं आपल्या जवळच ठेवलं. त्या पाडसाला त्यानं सोडलंच नाही. आपल्या जवळच ठेवलं, आपल्या जवळच ठेवलं. त्याला त्याचं स्वातंत्र्य देणं गरजेचं होतं. आजकाल माणसं कुत्रे पाळतात, आजकाल मांजरं माणसं पाळतात, पक्षी सुद्धा सोडिनात. माणसं पक्ष्याला सुद्धा आणतात आणि त्या पिंजऱ्यात कोंडीचे. बरं का गुरुजी? पिंजऱ्यात पक्षी माणसं अडकून टाकतात. अरे त्या पक्षाला फ्रीडम आहे, मोकळं जगू द्या, त्याला मोकळा श्वास घेऊ द्या. पोपटाला ते पिंजऱ्यामध्ये अडकून टाकतात. एका माणसानं पोपट आणला, दाजभाऊ पोपट आणला आणि वजन करून आणला पोपट, आणि एका सुंदर ऐका माझ्याकडे लक्ष द्या. पोपट त्या माणसानं आणला सज्जना हो, आणि वजन केलं त्या पोपटाचं. वजन करून त्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये त्या माणसाने टाकलं. त्याला सगळ्या प्रकारचे फळं त्या पोपटाला तो माणूस खाऊ घालायचा. आपल्या देशातले सिजनेबल फळं संपलं की विदेशाहून फळं मागवायचं आणि त्या पोपटाला खाऊ घालायचा. त्या पोपटाची तब्येत खराब होऊ नये म्हणून सगळे फळं त्याला, त्या पोपटाला तो खाऊ घालायचा. लक्ष द्या माझ्याकडे. 2-3 महिने झाले. 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर सज्जना हो, 3 महिन्यानंतर त्या माणसाने त्या पोपटाला बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा वजन केलं. अगोदर वजन करून पोपट पिंजऱ्यात टाकला होता, त्यावेळेला त्याचं वजन भरपूर होतं. पण 3 महिने या मालकानं त्याला वेगवेगळे सगळे फळं खाऊ घालून सुद्धा त्या पोपटाचं वजन कमी झालं होतं. मालकानं विचारलं, तुझ्या सेवेमध्ये काय कमी केली मी? अरे देशातले फळं संपले, विदेशाहून मी फळं मागितले, तुला खाऊ घातले, तरी तुझं वजन कमीच झालंय. अरे नेमकं काय भानगड आहे? त्यावेळेला तो पोपट म्हणला, दादा तुम्ही मला विदेशातून फळं आणून खाऊ घालता, मान्य आहे, पण तुम्ही ज्या पिंजऱ्यामध्ये, ज्या घरामध्ये ठेवले ना मला, हे घर हा आसियाना तुम्ही बनवलेला आहे. हा पिंजरा, हा आसियाना तुम्ही माझ्यासाठी तुम्ही केलेला आहे. या तुमचा आशियाना कुठे, माझा आशियाना कुठे?
मी बनवलेला जो खोपा असतो ना, काडी मुडीचा बनवलेला खोपा, त्या खोप्यामध्ये जो आनंद आमच्यासारख्या पोपटाला आहे, मोकळ्या हवेत उडण्याचा आनंद जो आमच्यासारख्या पोपटांना आहे, तुम्ही सोनं जरी खाऊ घातलं ना तर पिंजऱ्यात आम्हाला आनंद नाही. म्हणून मायबाप पिंजऱ्यामध्ये पोपटांना अडकून, मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना अडकून त्यांच्यासोबत, त्यांच्या भावनेसोबत खिलवाड करू नका. एखाद्या वेळेला तुम्हाला बी असं जेलमध्ये जाऊन बंद होण्याची वेळ येईल तुमच्यावर. मोकळे सोडा. माझं तर म्हणणं, कुणी बी असलं ना तर माझं असं म्हणणं आहे, त्यांना जर सांभाळायचं असेल तर मोकळ्या घरामध्ये मोकळं सांभाळा. तो पोपट इतकं प्रेम त्याच्यावर लावा, त्या प्राण्यावर इतकं प्रेम लावा, इतकं प्रेम लावा की तो पोपट असा उडून तुमच्या खांद्यावर येऊन बसला पाहिजे. तुम्ही त्याला असं झेडकारून लावलं तरी तो गेला नाही पाहिजे, एवढं मुक्या प्राण्याला जीव लावा, प्रेम त्याच्यावर द्या. भरतानं त्या हरणाला इतका जीव लावला, इतका जीव लावला सज्जनाओ, हरणाचं प्रेम भरतावर, भरताचं प्रेम हरणावर. त्या भरतानं आवाज दिला की ते पळतच यायचं की त्याच्या मांडीवर येऊन बसायचं. लहान होतं तोपर्यंत हे झालं, ते पाडस हळूहळू मोठं होऊ लागलं, हा भरत म्हातारा होऊ लागला. म्हातारपणाची वेळ आली सज्जना हो, आणि एक दिवस हे बरं, आता हरिण मोठं झालंय, हरिण जरा दूर लांब चरायला गेलं, आणि मग या भरताचा मृत्यूची जवळ आली. या भरतानं त्या हरणाला, पाडसाला आवाज दिला जोरजोराने, पण आता मात्र ते पाडस फार दूर निघून गेलं होतं. त्या पाडसाला, त्या हरणाला आवाज देऊन देऊन या भरतानं प्राण त्याग केला. त्याचा परिणाम असा झाला सज्जन हो, जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. ओ जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरि बोल. हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. ओ जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. झाला तो घातला वासने. हरि बोल. झाला तो घातला वासनेने. जन्म घेण लागे वासनेच्या संगे. जन्म घेण लागे वासनेच्या संगे. ओ जन्म घेण लागे वासनेच्या संगे. जन्म घेण लागे वासनेच्या संगे. वाह, जोरदार टाळी. ऐका, त्या भरतानं सगळ्या गोष्टीचा त्याग केला होता, पण हरणाचा त्याग नाही करू शकला. परिणामी त्या भरताला दुसरा जन्म हरणाचा प्राप्त झाला. त्या भरताच्या मुळे, खऱ्या अर्थानं जड भरतामुळे या देशाला भारत हे नाव पडलेलं आहे. या भारत देशामध्ये सज्जना हो 3 भरत होऊन गेले. एक शकुंतलेचा भरत, शकुंतलेचा पुत्र असणारा भरत, दुसरा राजा दशरथाचा पुत्र भरत, आणि तिसरा हा जड भरत. म्हणून या देशाचं नाव भारत. नाही तर या देशाचं पहिलं नाव होतं अजनाब वर्ष. भारत या शब्दाचा अर्थ काय माहिती का? भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि रत म्हणजे रममान होणे. ज्या देशातले माणसं ज्ञानामध्ये कायमस्वरूपी रममान असतात त्या देशाचं नाव भारत आहे सज्जनांनो.